सप्त्यामध्ये मित्र काय मजा असते तुम्हाला दाखवतो आपल्या हरिपाठामध्ये गावाला. तर हे बघा गावाची सर्व मंडळी जमा आले. मंदिर बारका पडतो आपल्याला. यावेळेस मुंबईची माणसं कमी आलेत ना? यावेळेस मुंबईची माणसं कमी आलेत मुंबईची माणसं. तर मित्रांनो आपल्या वाडीतील सर्व माणसं जमा आलेत. दरवर्षीप्रमाणे आपल्या वाडीत सप्ताह असतो, तर ह्याही वर्षी सप्ताह आहे. तर वाडीतील सर्व मंडळी जमा आहे सकाळची. कारण जेव्हा सप्ताह असतो त्या वाडीतल्या मित्रांनो सर्व मंदिराचं काम असतं, स्वच्छता करायचं असतं, मंदिरं धुवायचं असतं. सर्व माणसं वाडीत सकाळी लवकर जमा होतात मंदिरात. तर सर्व जमा आलेत. हे बघा मंदिरात सर्व मित्रांनो आता साफसफाई झाली आहे मंदिरामध्ये. आता मंदिर धुवून झालं आहे, जरा लेट झाला. आपला भाडा होता ना, त्यामुळे मित्रांनो बाहेर गेलो. तेव्हा सर्व सकाळी लवकर आलेलो, पण दाखवतं ना आपल्याला मित्रांनो. तर भाडा होता म्हणून आपण गेलो. बघा मंदिर मित्र धुवून झालं आहे. हा बघा तयारी झाली सुरू दंडीची सकाळपासूनच. नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? मजेत ना? मी रोशन गोगोळे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आहे मित्रांनो एकादशी. तर दरवर्षीप्रमाणे मित्रांनो ह्याही वर्षी मित्रांनो आपल्या गावामध्ये आपल्या वाडीत मित्रांनो आज सप्ताह आहे. तर तिथेच आपण चाललो आहे. आणि गावाला म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला माहिती असतं कुठलाही कार्यक्रम का असता गावामध्ये, तर गावातली मंडळी मित्रांनो एकत्र येऊन करते. तर सकाळी मित्रांनो आपल्या वाडीतली सर्व माणसं जमा आलेली आपल्या मंदिरामध्ये सकाळी 9 वाजता. तर सर्व मित्रांनो साफसफाई केली. मंदिरातले मित्रांनो भांडी वगैरे होते, मंदिर धुतलं वगैरे. तर सकाळी उठून मित्रांनो करतो आम्ही. तर सुरुवात मित्रांनो अशी होती आपल्या वाडीमध्ये मंदिरामध्ये गावामध्ये कार्यक्रम असल्यानंतरला सकाळपासून सुरू होते. तर आणि आता मित्रांनो आपल्या जेवणाची तयारी रात्रीची. तर ते सर्व आता गावातली मंडळी जमा झाली मंदिरामध्ये. तर तिथंच चालू आता. तर चला आता मंदिरापाशी आलो आपल्या मित्रांनो. आणि बघा आता सर्व आता गावातली मंडळी सर्व जमा आहेत एकत्र आता. आणि आता आज एकादशी आहे, तर सप्ताह आपल्या वाडीमध्ये. तर त्या वाडीमध्ये सप्ताह तर आज मित्रांनो रात्रीचं जेवण जो आपला आहे ना, तर त्या जेवणाची तयारी करतो आम्ही. वाडीतल्या माणसाला एकत्र जमा आलेत. तर इथे कांदा वगैरे घासं बघायचं होता, जेवण तयारी चालली इकडे बघा. यावेळेस मुंबईची माणसं कमी आलेत ना? यावेळेस मुंबईची माणसं कमी आलेत मुंबईची माणसं. तर अरे चला. आणि आपले अमोल भोसले आपलं डेकोरेशन करणारे मंदिराचे आपले अमोल भोसले. तर चला आता दाखवतो मग वाडीमध्ये आपल्या जेवणाचं सामान इथं ठेवलं आहे सर्व. हिरे वाटण वगैरे ठेवले इथे. आणि आपल्या वाडीतले सर्व माणसं आता सर्व जमा होऊन कांदा वगैरे कापतात, टॅमॅटो सोडतात, सर्व एकत्र होऊन कामं करतात बघा. आता तुम्हाला मंदिरामध्ये दाखवतो. मंदिरामध्ये डेकोरेशन केलं आपलं, दाखवतो बघा. मस्त गाण्यावर वाजतंय. आणि गावचं वातावरण म्हटलं ना, गावात मित्र असे कार्यक्रम असतात ना, तर मजा येते बघा. जन्म दिला देवा जन्म दिला देवा. तर मित्रांनो आता आज सप्ताह आपल्या वाडीमध्ये. तर रात्री जेवणाची तयारी आहे, तयारी चालली आहे. तर जेवणामध्ये मित्रांनो आपल्याला आता सवय पडते. डाळ तिथं ठेवले मित्रांनो. हो तर डाळ शिजत ठेवले. हां तिथं डाळ शिजत ठेवले. आणि इकडे जिरा भात करत आहे बघा. तर जिरा टाकून ठेवला पहिला अगोदर, गरम पाणी उकडतं आहे. तर चला आज आपण जेवणाची मग रेसिपी दाखवा. आज काय काय बनवणार, काय करणार हो जेवण आज? बटाट्याची भाजी आहे. हां मटारची भाजी आहे. मटार, वऱ्याचा भात, शेंगदाण्याची आमटी. कुठली आमटी? शेंगदाण्याची, मुगाची आमटी. तर चला आमच्या जेवणाला तयार झालं आता. आता सर्व वाटत जेवण आपली कामं करतो. सर्व काय कोण कांदा कापतो, कोणतरी काय करतं, कोणतरी वाटप करतो बघा. आता मी तर जेवणाचं कार्यक्रम करतो. डाळ शिजते आणि तर भात करतो. आता आपण किती माणसाचं जेवण करतो? आपण किती माणसाचं जेवण करतोय? 200 माणसं आहे. 200 माणसाचा? 10 मिनिटं लागतील. तर मित्रांनो आम्ही आता भांड्याला मित्रांनो आपण ही बघा, ही कोणती पावडर आहे? कपडे धुवायची पावडर आहे मित्रांनो ही. आणि तेल घेतलं आपण आणि आपण भांड्याला लावतो. काय माहिती मित्रांनो, जर आपण हे लावलं ना भांड्याला तर काळं पडत नाही मित्रांनो बघा. हे काळं पडत नाही. आपण भांड्याला लावलं ना पाहा लागेल ना, तेल हवा घेऊन. बघा मित्रांनो अशी पावडर घ्यायची आपली.
कपडे धुवायची पावडर आणि तेल घ्यायचं आणि मित्रांनो आपण हात जर आपला टोपवर असं ना मोठा तर आपण घ्यास ठेवला ना तर काला जसं पडतो ना तर जरी काला पडला ना तर आपण हे थोडं पाणी टाकायला लगेच निघून जातो हे लावल्यानंतरला हे ट्राय करा तुम्ही. घेतलेस काय तर मित्रांनो आपलं आमटी बनवायला घेतलं बघा आणि इथं आपण मित्रांनो लसूण टेस्ट आहे बघा. जुगाड बघा जुगाड कशाने शिजते बघा. जुगाड हातलं होत नाही हे आणायला पाहिजे. काय पाहिजे बोल मला. अडीच गेल्या वर्षी अडीच होता. तर मित्रांनो आपला जिरा राईस झाला आहे बघा. जिरा राईस मित्रांनो पाणी वगैरे ठेवलं ना तर त्यामध्ये भात टाकलेला तो पण शिजला आहे. या साईडला तर मित्रांनो आपला जिरा राईस झाला बघा इथं शिजला मस्त बघा भात पण शिजला चांगल्यामध्ये. आणि ही कसं काय लावलं आहे परत ही कुठली डाळ आहे हे बुवांची डाल मुगाची ती मगाची कोणाची गेलेली आपली हे तुरी आपली आणि ही उपास करायची. उपास करी. तर मित्रांनो आता म्हणतो बटाट्याची भाजी बनते इकडे. मित्रांनो आपल्याला बुवा लोकांसाठी मित्रांनो पहिलं आमटी बनते तिकडे भात करून ठेवलं आहे आणि मित्रांनो बघा आता बुवा लोकांसाठी मित्रांनो बटाट्याची भाजी बनते. नंतर मित्रांनो फ्लावर करणार फ्लावर मटारवरची भाजी करणार फ्लावर जे ठेवलं आहे. चला आपल्याला जेवण करणार सर्व मित्र सर्वच कुकिंग मास्टर आहे आता कोण असं नाही सर्वांचा मित्र हातभार लागतो आहे जेवणामध्ये. आपल्याला नाही आपल्याला पण का आपल्याला असला आपण उडली की वडापाव बनून जायचं. तर मित्रांनो जेवणाचा कार्यक्रम म्हणून झाला मित्रांनो. आता मित्रांनो बुवा लोकांसाठी आमटी केली ते बघा. बुवा लोकांसाठी आमटी केली आहे भात केला आहे आपल्या सर्वांसाठी आणि मित्रांनो बघा इथं परत ती बुवा लोकांची आमटी आहे आणि ही सर्वांसाठी आमटी आहे आणि इथं भात केला आणि बुवा लोकांनी परत मित्रांनो हा वऱ्याचा म्हणजे तांदूळ हे वऱ्याचा भात करणार आहे बुवा लोकांनी म्हणजे बुवा लोकांनी वेगळा आणि मित्रांनो आपल्यासाठी मित्र वेगळा असा बघा. आता परत इथं मित्रांनो आपली भाजी होते सर्वांसाठी इथे मस्तपैकी शिजला. ही आपली भाजी पण झाली मस्त आणि पुन्हा एकदा चाय जातात आता सर्व लोकांचा कार्यक्रम येतील. आता सप्ताह चालू आहे ना सर्व गावातली बाहेरची माणसं येतील ना तर त्यांच्यासाठी चाय ठेवते. मग तो भात ठेवल्यानंतरला बोळा मारायचा मजा आला. मग नंतर घरी जाऊन मस्त फ्रेश वगैरे होऊन पुन्हा मित्र मंदिरामध्ये येऊ. तर चला आता मी तर थांबवतो नंतर पुन्हा भेटू तुला. 2 hours later. तर चला सप्त्यामध्ये मित्र काय मजा असते तो दाखवतो आपल्या हरिपाठामध्ये गावाला. तर हे बघा गावातील सर्व मंडळी जमावाले मंदिर बारका पडतो आपल्याला. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान 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 ज्ञानदेवा
मित्रांनो हरिपाठ झाला आता हरिपाठ झाल्यानंतर आता सर्व आता गावातली मंडळी जेवढी आहेत ना बाहेरची आली तेवढं सर्व तर आता जेवण जातील ना मग देव का बुवा लोकांसाठी जेवण केलं आहे आणि बाकीच्या मंडळीसाठी जेवण केलं आता हरिपाठ झालं आहे आता जेवण करते सर्व त्यानंतर दिंडी उभी आहे हो दिंडी कीर्तन आता कीर्तन उभं आहे कीर्तन का दिंडी कीर्तन होतं डायरेक्ट कीर्तन उभं आहे जेवणानंतरला नंतर सर्व गावात जेवढे आले तर बाहेर तर सर्व दिंडी आता उभी करतात तर असं सकाळपर्यंत काकडा दिवस सर्व दिंड्यात असणार तर तुम्हाला बघायला भेटत आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या दिंडीचे मेन बुवा आहेत हे बघा कुठल्या आपल्या गावचे आहे गोंदेकर जामगा गोंदेकर जामगा तिकडनं गेल्या वर्षी पण आलेले ना आपल्याकडे दरवर्षी असतं आपल्याकडे गोंदेकर जामग्यामध्ये आपली कीर्तनच करतात तुम्हीच करता ना ओके हे बुवा मित्रांनो कीर्तन करतात तर नंतर बघायला भेटेल तुम्हाला चला हे आपले ढोलकीवाले आहेत आणि हे ढोलकी पट्टू पक्का वाजत नंतर बघायला भेटेल तुला नंतर वाजवशील नंतर बघू आपण मस्तपैकी. चालेल चालेल चला चला आता जेव्हा मस्तपैकी नंतर कीर्तन जबाबदार वाजेल नंतर दाखवतो तर या मित्रांनो जेवायला मस्तपैकी आता आपले बुवा मंडळी जेवून झालेत आता आपले मित्रांनो जेवढे आपण बाकी उरलेले सुरलेले माणसं ते आता जेवढे मस्त बघू ना मुंबईची माणसं कमी आलीत पण यावेळेस हो कमीच आहेत मी एकटाच आलो मुंबईच्या मंडळींचा प्रतिसाद भरपूर कमी आहे पुढच्या वर्षी आपण त्यांना विनंती करू प्रतिसाद वाढवावा प्रत्यक्षात की प्रतिसाद पण याय पाहिजे रे मजा नाही येत मग. मुंबईची माणसं तर अजून मजा येते त्यासाठी गव्हर्नमेंट सुट्टी डिक्लेअर करायला सांगा गावचं आहे गव्हर्नमेंट करेल काय गव्हर्नमेंट करेल काय गव्हर्नमेंटला सांगायचं आपण एक गावावरून सुट्टी डिक्लेअर करायला आमच्या सप्ताहाच्या वेळेस सुट्टी द्या नाही तर होळीच्या टायमात सप्ताह घ्यावं लागेल तर या मंडळी जेवाया मस्तपैकी आता भाजी आहे मित्रांनो वाटाण्याची आणि बटाटा भाजी बुवांची भाजी पण आपल्याला एकदम थोडा एवढा नका देऊ बस बस भात बस सर्व मंडळी जेव्हा बसते बघा आता मस्तपैकी सर्व आता पंकज बसते इकडे तिकडे इथपर्यंत तर मित्रांनो आता कीर्तन झालं तिकडे आणि आता मित्रांनो आता सर्व बाकीचे मंडळी आले त्यांच्याकडे अजून चायची सोय करतोय तर बघा इथं चाय होते आचार्य फॉर्म मुंबईकर हा तर मित्रांनो आता सकाळचे मित्रांनो 6 झालेत 5:54 झालेत सकाळचे आणि मित्रांनो आपला कीर्तन झाला कीर्तनानंतर मित्रांनो आपला आजूबाजूच्या गावातली माणसं होती ती माणसं मित्र येऊन त्यांची दिंडी उभी केली मग त्यांची दिंडी झाल्यानंतर परत मित्रांनो आपला नंतर काकडाची सुरुवात केली 4 वाजता तर आणि आता काकडाची संपेल आणि आता सर्व गावातली माणसं मित्रांनो प्रत्येकजण आता तिथं आपल्या मंदिराच्या पाठच्या साईडला मित्रांनो भजन बोलतात अर्धी माणसं मित्र दिंडीमध्ये आहेत आणि अर्धी माणसं मित्र जेवणाच्या तयारीमध्ये आहेत तर चला आता काकडावरती वगैरे झाली आता तर काकडावर झाल्यानंतरला सर्व मित्रांनो जेवणाची तयारी झाल्यानंतर सर्व आता घरी जातील मग सकाळी डायरेक्ट महाप्रसाद जेव्हा सकाळी 10 वाजता पडतो तेव्हा येतील चला
गावची कोरी चाय मस्तपैकी, सकाळची काकडाची चाय कोरी कोरी हा. आणि पाठीमागे मस्त नजारा उजाडलाय बा मस्तपैकी पाठीमागे. सप्ताह होता रात्रीचा तो सकाळी मित्रांनो संपलाय. आता 6-6:30 वाजून गेले आणि आता सुद्धा जेवणाच्या तयारी सुरू झाली. तर इथं महिला मंडळ इथं भाजीवर कापते आणि आता इथं आपली पुरुष मंडळी मित्रांनो जवान करते भाजी, डाळ करते डाळ डाळ. चला डाळ तर सर्वांचा हातभार लागतोय, सर्वांचा हातभार लागतोय. तर या मित्रांनो मिरची चूट आहे, मिरची चुटायला सर्व मित्र जेवण झालंय. फक्त लाची मित्र आपली झाली रेसिपी फक्त ती मिरची फ्राय करणार आहे. नाका विका जाय मिरची फेवरेट जेवणामध्ये, मिरची नाही तर मजा नाही. तर मित्रांनो फायनली आता मित्रांनो आपला गावचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे. फक्त आज मित्रांनो आपला जो गावाचा कार्यक्रम होता ना तर त्याचा मित्रांनो आता महाप्रसाद पडेल सकाळी. रात्री पण मित्रांनो महाप्रसाद होता, गोवा लोकांसाठी जेवण होतं. आणि आता पुन्हा मित्र आपल्या वाडीतली जेवढी मंडळी आहे त्याला कोण महाप्रसाद आहे सकाळी सप्ताह संपला आहे. तर आता जेवण वगैरे करून झालं आहे. आता मित्रांनो आता सकाळचा गावाकडे मित्र असत ना, गावाकडे असे कार्यक्रम वगैरे असतात ना, तर असे कार्यक्रम करायला मजा येते. तर चला आता मस्तपैकी मित्रांनो आपण घरी जाऊया, फ्रेश होऊया आणि पुन्हा येऊया. चला. 2 hours later. तर या मित्रांनो आपण मित्रांनो आपला कालचा सप्ताह मित्र आता जेवण सकाळी पडलाय. तर जेवण आपण भात डाळ पावट्याची भाजी पापड आणि मित्रांनो लाडू. या मित्रांनो जेवायला. तर मित्रांनो आम्ही सप्ताह संपलाय आणि आमच्या आजचा निरोपचा सप्ताह भजन आम्ही लास्ट म्हणतो. तर